वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत कितवा तर 12वा असणारा अध्याय. 12व्या अध्यायामध्ये आपण कालच्या पाठातून आरंभ केला. कोणता असणारा श्लोक तर 12वा असणारा श्लोक. श्रेयो हि ज्ञानाभ्यासात ज्ञानात ध्यानं विशिष्यते ध्यानात कर्मफलत्याग त्यागात शांती अनंतरम. की अशा प्रकारे काय अभ्यासापेक्षा शास्त्र श्रेष्ठ, ज्ञान श्रेष्ठ आहे. की शास्त्रज्ञान सर्वसामान्य या ठिकाणी अभ्यासांच्या अनुषंगाने करो सर्वसामान्य जे आहे लौकिक जे ज्ञान आहे, लौकिक ज्ञानाच्या अभ्यासापेक्षा जे शास्त्र ज्ञान आहे तस्मात् शास्त्रम प्रमाणंते सांगितले. कार्य व्यवस्थित की अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट काय करावं काय नाही करावं या प्रत्येक गोष्टीने काय केलं शास्त्राने विधी आणि निषेधात्मक. विधी म्हणजे काय केलं पाहिजे, अर्धसंध्या उपासित यावत जीवम अग्निहोत्रम जुहुयात वगैरे काय जे सांगितलं आहे विधीने, अशा प्रकारे सर्व शास्त्राने सांगितलं आहे. आणि म्हणून ते जाणून जो कर्म करतो त्या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून अशा प्रकारे लौकिक इतर सर्व काही वाचन करण्यापेक्षा शास्त्रज्ञान आहे हे शास्त्रज्ञान श्रेष्ठ आहे. आणि शास्त्रज्ञानाहून पुढे सांगितलं शास्त्रज्ञानाहून ध्यान श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे मग काय होईल, शास्त्रज्ञानाहून ध्यान का श्रेष्ठ तर शास्त्राच्या ज्ञानाद्वारे त्या परमेश्वराचं असणारं स्वरूप सच्चिदानंद स्वरूप काय असेल शंखचक्र गदा पद्म या ठिकाणी सगुण आणि निर्गुण दोन्हीच्या अनुषंगाने आपण पुढे चाललेलो आहोत. आणि म्हणून अशा प्रकारे ते असणारं परमेश्वराचं स्वरूप निर्गुण निराकार असेल ते सुद्धा शास्त्र सांगतं. वेदांत सगुण साकार असेल अथा तो धर्मजिज्ञासा ते पण सुद्धा पूर्वमीमांसा सांगतं. म्हणजे अशा प्रकारे दोन्हीही मार्गात त्या परमेश्वराचं असणारं स्वरूप काय करतोय मग तो जाणल्यानंतर की अशा प्रकारे आहे शंख चक्र पद्म धरलेले हे आमच्या असणारे भगवान अशा प्रकारे आहे. म्हणून त्याचं काय करतो मी ध्यान करतो शांताकारं भुजगशयनं अथवा ते तो जे असणारे परब्रह्म तत्व सच्चिदानंद स्वरूप आहे म्हणून मी त्याचं ध्यान करतो. म्हणजे अशा प्रकारे शास्त्रज्ञानाहून की शास्त्राचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ध्यान श्रेष्ठ आहे. आणि ध्यानाहीपेक्षा श्रेष्ठ काय, ध्यानाहीपेक्षा श्रेष्ठ काय तर सर्व कर्माच्या फलाच्या इच्छेचा त्याग. सर्व कर्मफल त्याग जो आहे सर्व कर्माच्या फलेचा इच्छेचा असणारा म्हणजे मला अमुक कर्म करायचं तर अमुक कर्म करायचं अशा प्रकारच्या मनामध्ये इच्छा अथवा कामना. कारण का वासना ज्याला आपण म्हणतो इच्छा वासना कामना हे काय हे सगळ्याचं असणारं आपल्याला हे सगळं संसार पुनरपी जननम पुनरपी मरणम हा जे सगळे संसार चक्रात जे आपण फिरतोय ना या संपूर्ण संसार चक्रामध्ये फिरण्यासाठी जे बीज काय कशामुळे हा संसार वृक्ष पल्लवित होतो आहे तर त्याच्यासाठी बीज हे आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असणारी काय वासना कामना हे काय हे या ठिकाणी असणारं संसार बीज अलग लक्ष. आणि म्हणजे अशा प्रकारे मग काय करा सर्व कर्माच्या फलाच्या इच्छेचाच त्या का ते श्रेष्ठ सांगितलं की जोपर्यंत म्हणून त्या ठिकाणी काय सांगितलं सर्व कर्म संन्यास सांगितलं. संन्यासासाठी का सांगितलं कर्म जे आहे हे कर्मच सगळ्याचा मूलभूत आहे आधार. कर्माच्या अनुषंगाने स्वकर्म सूत्रेण सांगितलं त्या ठिकाणी शास्त्रकारांनी काय स्वकर्म सूत्रेण ग्रथितो हि लोका. स्वतःने जी आपण कर्म केली आहे सुखस्य दुःखस्य नकोपिदा त्याने आम्हाला दिलं त्याने असं केलं त्याने तसं केलं काही नाही. कोणी कोणाला काही देत नाही कोणी कोणाकडनं काही घेत नाही. तुझी जी काही कर्म आहेत करून ठेवलेली संचित त्यातली जी फलान्मुख झालेली आहे प्रारब्धात आलेली आहे फलोन्मुख झालेली आहे ती कर्मच तुला ते सुख आणि दुःख देतात. आणि म्हणजे अशा प्रकारे ही वासना हे कर्म हे काय हे सगळ्याचा मूलभूत आहे. जन्म आणि मरणाच्या चक्राचा असणारं बीज जे आहे हे कर्म आहे. म्हणून घना कर्मणो गती सांगितली. कर्माची गती अत्यंत कशी आहे अत्यंत घन स्वरूपाची आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे ते जे कर्म आहे त्या कर्माच्या अथवा त्या कर्माच्या सर्व कर्म फल इच्छा मला अमुक करायचंय मला तमुक करायचंय
मला असं करायचं, काही नाही, कुठल्याही प्रकारची इच्छा मनामध्ये राहत नाही. जसं जड भरत जायला तेवढीच इच्छा राहिली, सगळा राजपाट सगळा सोडला आणि वनामध्ये जाऊन काय त्या ठिकाणी अतिशय सुंदर अशी जड भरताची साधना चाललेली आहे. साधना चालत असताना काय झालं, ते हरिण त्या ठिकाणी आलं, हा स्नानाला कुठून गेला आणि तिकडून तो व्याघ्र येऊन त्याच्या आवाजाने तिने उडी मारली नदीतून पलीकडे. आणि त्या ठिकाणी काय झालं, ती असणारी हरिण गर्भवती होती, तिचं असणारं बारकं पिल्लू त्या ठिकाणी जमिनीवर पडलं आणि ही नदीमध्ये उडी मारून तशीच वाहून. त्याला अति करुणा तर होतीच मनामध्ये, त्याला घेऊन घरी आला, आपल्या कुटियामध्ये आला आणि काय त्याचं लालन पालन करायला सुरुवात केली. जसं ते आला पाडस त्या ठिकाणी हरणाचं, तसं काय झालं, याची असणारी साधना कसं चित्त काय झालं, व्यग्र झालं. खाल्लं असेल का नाही, पिलं असेल का नाही, कोणी काय करेल का नाही करेल, साधनेमध्ये काय झालं, साधनेमध्ये व्यत्यय निर्माण झाला. आणि तीच असणारी अपेक्षा, ती त्या ठिकाणीच काय त्या ठिकाणी असणारी त्याचं इच्छा कामना पुढच्या जन्माला त्यानं आला. आणि मग अशा प्रकारे झाल्यानंतर मग पुन्हा तो जन्म भोगल्यानंतर पुढच्या जन्माला आल्यानंतर जडभरत म्हणून येतो. म्हणून काही कुठेच आता काही ठेवत नाही, कामनाच नको. कारण या कामनेमुळेच काय होतं, हे सर्व सुख आणि दुःख मला प्राप्त होतात. म्हणून कुठल्याच प्रकारची कामना मला नको. या अनुषंगाने म्हणून सर्व कर्म फलत्याग, म्हणून त्यागात शांती अनंतरम. आपल्याला जीवनामध्ये जर शांती प्राप्त करून घ्यायची असेल तर काय केलं पाहिजे, एकमात्र त्यागानेच शांती जीवनामध्ये प्राप्त होते. आणि म्हणून अशा प्रकारे शांती, परमशांती जी आहे, ती परमशांती जर जीवनामध्ये प्राप्त करायची असेल, परमशांती म्हणजे आभास, पुन्हा त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स नाही. आत्ता जी आपण शांती प्राप्त करतोय तेवढी टेम्पररी आहे, त्या पैशाने किंवा असणाऱ्या त्या सुखाच्या अनुषंगाने तेवढ्या पुरतं बरं वाटतं. गुलाबजाम खाल्ल्यानंतर 1, 2, 3 गुलाबजाम खाल्ल्यानंतर छान वाटतं, मनाला प्रसन्न वाटतं, हा बरं वाटतं. परंतु त्यापेक्षा अधिक झाल्यानंतर ती मनाची प्रसन्नता, ती मनाची असणारी शांती, ती काय होती, अशांत होतं. आता काय तो पोटामध्ये गडबड व्हायला सुरुवात झाली. म्हणजे हे सगळं जे आहे परमशांती नाही, शेवटची नाही, तेवढ्या पुरतं वाटतं आपल्याला, पुन्हा तिथंच आहे. आणि मग अशा प्रकारे मग काय करायला पाहिजे, म्हणून या सर्वाचा त्याग, त्यागात शांती अनंतरम, त्यागानेच ती जी परमशांती आहे, ती परमशांती फक्त आणि फक्त त्यागानेच प्राप्त होते. काय म्हणतात पाहू आचार्य या ठिकाणी. आचार्य म्हणतात काय, श्रेयो हि प्रशस्यतरम ज्ञानम तस्मात् अविवेकपूर्वकात अभ्यासात तस्मात् अपि ज्ञानात ज्ञानपूर्वकम ध्यानम विशिष्यते ज्ञानवतो ध्यानात अपि कर्मफलत्यागः विशिष्यते इति अनुषज्यते. या अशा प्रकारे काय म्हणतात, निस्संदेह काय ज्ञान श्रेष्ठतर आहे. पण ज्ञान जे आहे ज्ञान श्रेष्ठच आहे, परंतु कशापासून ज्ञान श्रेष्ठ आहे, तर अविवेकपूर्वक केलेल्या अभ्यासापासून, की ज्याच्यामध्ये अविवेकपूर्वक अलग लक्षात करायचं आहे म्हणून त्याला पूर्ण म्हणजे ज्याला आपण म्हणतो व्यवस्थितपणे अलग गुरुवचनातून ज्याने आपल्याला अभ्यास केलेला नसेल, मग स्वतःच्या मनानेच करत असेल, अविवेकपूर्वक जो असेल, अशा प्रकारचं जे ज्ञान आहे त्याला म्हणतो आपण काय, अर्धवट ज्ञान. कुठल्याही गोष्टीचं असणारं अर्धवट ज्ञान काय असतं, हे घातकच आपल्याला असतं. आणि मग अशा प्रकारे येथे सुद्धा हे असणारं अर्धवट ज्ञान ते काय, हे अविवेकपूर्वक केलेला अभ्यास. अविवेक कोणाचं न ऐकता स्वतःच स्वयं धीर पंडितम मन्यमान. हा त्या ठिकाणी शास्त्र सांगतं की स्वयं धीरा पंडितम मन्यमाना, स्वतःला मी धीर आहे, मी पंडित आहे असं मानून घेतो. अशा प्रकारे स्वतःला पांडित्य प्राप्त करण्यापेक्षा त्या ठिकाणी आचार्य म्हणतात पुढे विवेक चुडावणीमध्ये काय, वाक वैखरी शब्दजन्य शास्त्र व्याख्यान कौशल सगळं आहे, परंतु वैदुष्याम विदुषाम तद्वत भुक्तये न तू मुक्ते. आचार्य म्हणतात की सगळं जरी त्याला प्राप्त झालं, परंतु ते कसं अविवेकपूर्वक असेल, अज्ञानपूर्वक या सगळ्या गोष्टी जर प्राप्त झाल्या आणि त्याचा काय स्वतःसाठी जो उपयोग करत असेल तर काय, भुक्तये न तू मुक्तये, त्याला भोगाचीच त्यातनं प्राप्ती होईल, मोक्षाची त्याला त्या ज्ञानातून प्राप्ती होणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारे अविवेकपूर्वक केलेला जो अभ्यास की कशासाठी हे कळलं पाहिजे.
हे मी जे ज्ञान प्राप्त करतोय हे ज्ञान मी कशासाठी प्राप्त करतोय हे या ठिकाणी केलं पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे अविवेकपूर्वक केलेल्या अभ्यासापासून काय त्या ज्ञानापेक्षा हे काय ध्यान श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे अविवेक आहे या ठिकाणी. ज्या ज्ञानामध्ये अविवेक आहे म्हणजे जे ज्ञान अर्धवट आहे त्या अर्धवट ज्ञानापेक्षा काय ज्ञानपूर्वक म्हणजे व्यवस्थित शिकून परमेश्वराला जाणून शास्त्र विचार करून जे ज्ञान प्राप्त केलं त्या ज्ञानाच्या अपेक्षेने केलेलं ध्यान परमेश्वराचं ते त्याही पेक्षा श्रेष्ठ आहे. अनेक त्या ज्ञानयुक्त ध्यानापासून कर्मफळाचा त्याग अधिक श्रेष्ठ आहे. म्हणजे या सगळ्यात सारासार विचार केला तर सर्व सारासार विचार तोच आहे सर्व कर्म फलत्याग हा की सगळ्यासाठी संन्यास. संन्यास काय संन्यास म्हणजे हेच की सर्व कर्म फलत्याग सगळ्या कर्मांचा सर्व संकल्प संन्यासी कर्मांचा नाही संकल्पाचा सुद्धा. संकल्प म्हणजे मनामध्ये कुठल्याही प्रकारचा त्याच्या संकल्प निर्माण होत नाही की मला आता असं करायचं मला तसं. फक्त शारीरम केलं शरीराच्या अनुषंगाने जो पण प्रारब्ध आहे त्या अनुषंगाने तो काय करतो जीवन जगत राहतो. म्हणजे अशा प्रकारे त्या काय म्हणून अशा प्रकारे ज्ञानयुक्त ध्यानापासून कर्माचा त्याग अधिक श्रेष्ठ तर आहे. म्हणून कर्मत्याग जो आहे कर्मत्याग हा अत्यंत श्रेष्ठ सांगितलेला आहे. कारण कर्मत्यागच ज्या क्षणी कर्मत्याग अथवा सर्व संकल्प त्याग मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या कर्माचा असणारा संकल्प असू नये अशा प्रकारे सर्व संकल्पाचा असणारा त्यागच काय हा सर्वात श्रेष्ठ आहे. आणि तोच त्याग त्याला काय परमशांती जी आहे निरतिशय परमशांती अलग अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती. शास्त्र कशासाठी तर अत्यंतिक दुःख निवृत्ती जी आहे प्रत्येकाला जीवनामध्ये जे दुःख आहे या अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि ते निरतिशयाची शांती आहे ती निरतिशय शांती प्राप्त करण्यासाठी शास्त्र. आणि म्हणजे अशा प्रकारे या सारासार विचार केला तर या सगळ्या श्लोकाच्या माध्यमातून या इतर सर्व साधनांपेक्षा जी त्यागाची साधना सर्व कर्म संन्यास म्हणून संन्यास सर्वश्रेष्ठ सांगतो आपण का कारण तिचा त्याग आहे. त्यागाची साधना त्या ठिकाणी असल्यामुळे तो श्रेष्ठ आहे. एवं कर्मफल त्यागात पूर्व विशेषणवतः शांती उपशमः सहेतुकं संसारस्य अंतरम एव स्यात् न तु कालांतरम अपेक्षते. कारण का तर पहिल्यांदा सांगितलेल्या विशेषांनी युक्त साधकास या कर्मफल त्यागाने तुरंत शांती प्राप्त होते. पहिल्या सांगितलेल्या म्हणजे ज्ञान ध्यान कर्म जे पहिली काय जी साधना सांगितलेलं आहे असं करायचं हे ज्ञान प्राप्त करायचं त्यानंतर ध्यानावंत ध्यान करायचं म्हणजे अशा प्रकारचे जे अनेक प्रकारचे यम नियम आसन हे काय सांगितलं विवेक वैराग्य आदी हे काय सांगितलं आहे या सर्वांपेक्षा म्हणजेच पहिल्यांदा हे सांगितलं. म्हणून या पहिल्यांदा सांगितलेल्या विशेषणांनी युक्त साधकास काय या कर्मफल त्यागाने तुरंत शांती अचिरेनादि गच्छते. अलग लक्षात वेळ लागत नाही त्याला. अशा प्रकारे ज्या क्षणी मनामध्ये अलग लक्षात जसं सांगितलं सातत्याने या ठिकाणी त्या गुहेमध्ये हजारो वर्ष जरी अंधार असला ज्या क्षणी त्या ठिकाणी ती मशाल तो दीप प्रज्वलित होतो तत्क्षणी तिसला असणारा अंधकार नाश पावतो. त्याप्रमाणेच येते ज्या क्षणी काय होतं त्या ठिकाणी असणारी कर्मबंधनाची ग्रंथी भेदन होते त्या क्षणी बंधनापासून उकलली गाठी. तर संकल्प संपला रे संपला मनामध्ये आता संपूर्ण सर्व संकल्प संन्यास काही राहिलं नाही. त्या क्षणी त्याग केला तत्क्षणी काय संसाराची तात्काळ निवृत्ती होते. तिथं काय कालांतराची अपेक्षा राहत नाही. मग आता त्याग केला आता तुला पुढच्या वर्षी होईल आता त्याग केला तुला आता 6 महिन्याने होईल कुठल्याही प्रकारच्या कालांतराची अपेक्षा या ठिकाणी राहत नाही. आणि म्हणजे अशा प्रकारे अज्ञस्य कर्मणी प्रवृत्तस्य पूर्वोपदिष्ट उपाय अनुष्ठान अशक्तौ का सर्व कर्मणां फलत्यागाश्रयः साधनम् उपदिष्टं न प्रथमम् अधः एव अधः च श्रेयो हि ज्ञानम् अभ्यासात् इत उत्तर विशिष्टः उपदेशत्वेन सर्वकर्मफलत्यागास्तु यते संपन्न साधन अनुष्ठान अशक्तौ अनुष्ठेयत्व श्रुतत्वात्. की अशा प्रकारे काय म्हणतात की कर्मामध्ये लागलेल्या अज्ञानीसाठी पूर्वोक्त उपायांनी अनुष्ठान करण्यास समर्थ असताना कर्मामध्ये आता लागलाय तो
मग अशा प्रकारे कर्मामध्ये लागलेल्या अज्ञानीसाठी, तो जो अज्ञानी आहे, जो अज्ञानी का आता अनेक प्रकारचे कर्म करत आहे, अशा प्रकारचा जो अज्ञानी, तो अज्ञानी त्या अज्ञानासाठी काय पूर्वोक्त उपायांनी म्हणजे जे काय सांगितले या ठिकाणी, काय अभ्यास, ध्यान आदी, त्याशिवाय यम नियम जे आहे, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी आदी जे आहे, पूर्वोक्त उपायांनी अनुष्ठान करण्यात समर्थ असमर्थ, हे पूर्वीचे जे उपाय जे सांगितले आहे, अशा प्रकारचे पूर्वीचे उपाय ते अनुष्ठान करण्यास असमर्थ असताना, हे सगळं जे आता त्याला होत नाहीये, तो अज्ञानी जो आहे त्याच्याकडनं अभ्यास, ध्यान हे सगळं काही कुठल्याच गोष्टी आता त्याच्याने होत नाही. मग अशा प्रकारे अनुष्ठान करण्यात असमर्थ असताना सर्व कर्माच्या फलत्याग रूप उपदेश केला गेला आहे. आणि म्हणजे अशा प्रकारचा मग त्याच्यासाठी आता तुला हे होत नाही ना, अभ्यास होत नाही, ध्यान होत नाही, अभ्यास करायचा म्हटल्यानंतर त्याला सुचत नाही काय करायचं काय नाही करायचं. मग अभ्यास नको, तुला शांत बसायला सांगितलं, ध्यान करायला सांगितलं, ते पण त्याला आता होत नाही. म्हणजे अशा प्रकारे अभ्यास, ध्यान आदी जे काय सांगितले, यमन आदी जे काय सांगितलेले आहे, शास्त्र आणि साधना, ही साधना हा जो अज्ञानी आहे, त्या अज्ञानीला काही सोयीना. मग काय केलं, अशा प्रकारे ते फलत्याग अशा प्रकारे असताना असमर्थ येतो. ते सगळ्यासाठी असमर्थ असताना सर्व कर्माचा फलत्याग रूप उपदेश केला गेला. सर्वात पहिला नाही, आणि म्हणजे मग काय तुला कर, की अशा प्रकारे तुला हे अभ्यास होत नाही ना, मग ध्यान कर, ध्यान नाही होत मग जप कर, जप नाही होत मग तप कर. अशा प्रकारे एक साधना केली, परंतु हे काही होत नाही ना. मग ठीक आहे, मग हे काहीच जर होत नसेल तर काय कर, मग कर्मफल त्याग कर, सर्व कर्मांचा आता या ठिकाणी त्याग कर. आणि म्हणून उत्तर काय सांगितलं, सर्वात पहिला नाही तर श्रेयो हि ज्ञान अभ्यासात इथे उत्तरोत्तर श्रेष्ठता सांगून सर्व कर्माफल त्यागाची स्तुती करतात. म्हणजे अशा प्रकारे एक साधना करत शेवटी काय कर, त्यागा शांती अनंतरम. आता हे काहीच जमत नाही ना, मग हे सगळं सोडून काय कर्म, सर्व कर्म फल त्याग, त्यागा शांती अनंतरम, त्यागानेच काय होणार आहे, तुला ती परमशांती प्राप्त होणार आहे. आणि म्हणजे असे सांगून सर्व कर्माच्या फलत्यागाची स्तुती करतात. कारण उत्तम साधनाचा अनुष्ठान करण्यास असमर्थ असल्यामुळे हे साधन अनुष्ठान करण्यास योग्य सांगितलेले आहे. कारण जे उत्तम साधन आहे, जे पहिल्यांदा सांगितले अभ्यास, ध्यान, तप, जप, हे सगळं काय, हे उत्तम साधन आहे. परंतु ही उत्तम साधनं जी आहे, ही उत्तम साधनांचं अनुष्ठान करण्यासाठी हा अज्ञानी जो आहे, त्याला अभ्यास सांगितलं तर होत नाही, ध्यान करायला तर त्याहून होत नाही, जप होत नाही, मला हे होत नाही, अशा प्रकारे काही होत नाही ना, मग आता हे काहीच करू नको, त्यागच कर सगळ्याच. म्हणून त्यागात शांती, म्हणून त्याग या ठिकाणी श्रेष्ठ सांगितलं. आणि म्हणून अशा प्रकारे असल्यामुळे साधन अनुष्ठान करण्यास योग्य सांगितले आहे. कोणतं साधन, त्यागाचं साधन जे आहे ते श्रेष्ठ सांगितलेले आहे. केन साधर्मे स्तुती, ही कोणत्या समानतेमुळे स्तुती केली, त्यागाची जी स्तुती आता या ठिकाणी, हे त्यागाची स्तुती कोणत्या अनुषंगाने केलेली आहे, या ठिकाणी पूर्वपक्षी या ठिकाणी आक्षेप घेतात. त्याग तुम्ही म्हणताय, मग त्याग कोणत्या अनुषंगाने या त्यागाची तुम्ही या ठिकाणी स्तुती केलेली आहे सांगतो. यदा सर्वे प्रमुच्यन्ते इति सर्व काम प्रहाणात अमृतत्व उक्तम ततः प्रसिद्धम कामाः च सर्वे तस्मात् सर्वकर्मणां फलानि तत्यागे च विदिशः ज्ञाननिष्ठस्य अंतरतरा एव शांतिः इति. जेव्हा हृदयामध्ये स्थित सर्व कामना नष्ट होतात, ज्यावेळेस काय, यदा सर्वे प्रमुच्यन्ते, हृदयामध्ये असणाऱ्या संपूर्ण कामना ज्यावेळेस नष्ट होतात, या श्रुतीमुळे समस्त कामना नाशामुळे अमृतत्वाची प्राप्ती होते. या श्रुतीमुळे काय होतंय, तर या श्रुतीमुळे काय, तर या श्रुतीमुळे समस्त कामना नाशामुळे अमृतत्वाची प्राप्ती होते. जोपर्यंत मनामध्ये असणाऱ्या ज्या कामना आहेत, या कामनांचा नाश होत नाही तोपर्यंत, म्हणून ज्या क्षणी ह्या कामनांचा नाश होतो त्याच वेळी त्यालाच म्हणतात भिद्यते हृदय ग्रंथी, बंधनापासून उकलली गाठी देता आली मिठी सावकाश, की ज्या क्षणी ही ग्रंथीभेद संपेल तत्क्षणी तो काय त्या परमतत्वाशी एकरूप होतो. तेच सांगितलं. यामुळे जेव्हा हृदयामध्ये स्थित सर्व कामना नष्ट होतात, हृदयामध्ये असणारे आता एक सुद्धा अंतःकरणामध्ये काही कामनाच राहिली नाही, शून्य. आता काय करायचं, काहीच करायचं नाही.
चला, अशा प्रकारे तिथे आपण मागे पाहिलं काय, सहज साधना, उत्तमा सहजावस्था, उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यान धारणा सांगितलं, अधमा शास्त्र चिंताच, अशा प्रकारे अत्यंत उत्तम प्रकारची असणारी साधना कोणती, उत्तमा सहजावस्था. सहजावस्थेमध्ये काय, ज्याचं मन उन्मनी भावाला परमेश्वराशी एकरूप होतं, त्याला आता काही करावं लागत नाही, त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संकल्प विकल्प काही येत नाही, बसला त्या क्षणी बस तो त्या भावाला प्राप्त होतो. ही अतिशय उत्तम अवस्था आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे तेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला काय, जेव्हा हृदयामध्ये स्थित सर्व कामना नष्ट होतात, मन उन्मनी भावाला प्राप्त झाल्यानंतर काय होतं, काय कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये आता कामना राहत नाही, मला अमुक करायचं, मला तमुक करायचं, काहीच कामना नाही, सगळ्या कामना नष्ट होतात. आणि म्हणजे कामना नष्ट होतात या श्रुतीमुळे, समस्त कामना नाशामुळेच अमृतत्वाची प्राप्ती सांगितली गेलेली आहे. अमृतत्व कधी मिळतं, समस्त जोपर्यंत न कर्मणा न धने न त्यागे नैके, त्यागातच फक्त त्या अमृतत्वमानुषो, न कर्मणा न प्रजया धने न त्यागे नैके अमृतत्वमानुषुः. त्या ठिकाणी मंत्र येतो, न कर्मणा न प्रजया धने न त्यागे न एके अमृतत्वमानुषुः. त्यागानेच, बाकी कर्म प्रजा धन याने आम्हाला त्या अमृतत्वाची प्राप्ती होती. म्हणून त्या ठिकाणी याज्ञवल्क्याचा असणारा संवाद तोच आहे की काय त्या ठिकाणी की जो ज्याने मला म्हणते, मैत्रेयी काय म्हणते की ज्याने मला ते अमृतत्व प्राप्त होणार नाही ते घेऊन मी काय करू. कात्यायनी आणि मैत्रेयी बरोबर काय म्हणतो, आता याज्ञवल्की म्हणतात, आता हे सगळी जी आहे संपत्ती तुमच्या दोघीमध्ये मी वाटून, आता मी चाललो, अरे अहम अस्मा स्थानात परित्यज्य, हे स्थान परित्याग करून मी काय आता निघालेलो आहे. त्या ठिकाणी मैत्रेयी उपदेश म्हणते की हे तुम्ही मला जर देत असला तुमच्या संपत्तीमधला अर्धा वाटा, तर याने मला अमृतत्वाची प्राप्ती होणार आहे का, तर मला ज्याने अमृतत्वाची प्राप्ती होणार आहे ते तुम्ही मला द्या. आणि म्हणून न कर्मणा न प्रजया न धनेन त्यागेन एके अमृतत्व मानुष. कर्म प्रजा धन या सगळ्यांनी ते अमृतत्व प्राप्त होत नाही. ते परमशांती जी आहे हे सगळं विक्षेपाचंच कारण आहे. कर्म म्हणलं तरी विक्षेप, कर्म न प्रजा म्हणजे मुलं बाळा म्हणली तरी विक्षेप, धन म्हणजे पैसा म्हणला तरी विक्षेप. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या जेवढ्या अधिकात अधिक ज्या आल्या जवळ की काय होतं, मनाला विक्षेप निर्माण करतात. आणि म्हणजे अशा प्रकारे असणारी ही साधना या वस्तू काय करतात, मनाला विक्षेप करतात. मग म्हणून काय सांगतात, त्यागे नाही. मग काय कर, त्यागच. म्हणून त्यागात शांती अनंतरम या श्लोकात सांगितलं, त्या त्यागानेच अमृतत्वाची प्राप्ती होणार आहे तेच सांगतात. म्हणून त्या कर्माच्या नाशामुळे अमृतत्वाची प्राप्ती सांगितली गेली आहे. प्रसिद्धच आहे, सर्व श्रौत स्मार्त कर्माच्या फळाचे नाव काम आहे. सर्व प्रकारचे श्रौत कर्म काही अग्निहोत्रादी सांगितलेली आहे. शुक्ल कृष्ण यष्टी वगैरे सगळं काय श्रौत कर्म सांगितले, काही स्मार्त कर्म सांगितले आहे. त्या आलेल्या सणवारांच्या अनुषंगाने जी कर्म करतो ती स्मार्त कर्म, त्या कर्माच्या फळांचे नाव कामना. ते कामना मनामध्ये ठेवणं, नित्य नैमित्तिक आणि काम्य. तिसरं काम्य सांगितलं, मनामध्ये कामना ठेवून करणारे आपण कर्म त्याचे नाव काम आहे. त्याच्या त्यागाने ज्ञाननिष्ठ विद्वानास पुरंद शांती प्राप्ती. म्हणजे अशा प्रकारे मनामध्ये कुठल्याही प्रकारची कामना न ठेवता जो कर्म करतो अशा प्रकारचा जो ज्ञाननिष्ठ विद्वान आहे तो काय, तो तुरंत शांतीमध्ये प्राप्त होतो. त्याला परत लगेचच अचिरेणादी सांगितलं, वेळ लागत नाही. ज्या क्षणी कर्माचा त्याग, त्या क्षणी ती परमशांती प्राप्त होती. सर्व काम त्याग सर्व काम त्याग सामान्यम अज्ञकर्म फलत्यागस्य अस्ति इति तत्सामान्यत्वात् सर्व कर्म फलत्यागस्तुति इति प्रयोजनार्थम. म्हणून या ठिकाणी अलग लक्षात, ज्याप्रमाणे हे ज्ञानी जो आहे, ज्ञानी काय सर्व कर्म फलत्याग ज्याप्रमाणे सांगितलेला आहे त्याचप्रमाणे अज्ञानीच्या कर्मफलत्यागामध्ये सुद्धा सर्व कामनांचा त्याग आहे. ज्याप्रमाणे ज्ञानी जो विद्वान आहे, विद्वान म्हणजे काय, ब्रह्मनिष्ठ आहे. ब्रह्मनिष्ठ काय सांगितलं, सर्व कर्म त्याग त्याला ज्याप्रमाणे सांगितलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जो अज्ञानी आहे त्या अज्ञानीमध्ये सुद्धा काय, सर्व कर्म फलत्यागमध्ये सर्व कामनांचा त्याग. या दोघांमध्ये जो ज्ञानी त्याला सुद्धा कर्मफलत्याग आहे,
जो अज्ञानी त्याच्यामध्ये सुद्धा कर्मफल त्याग आहे. म्हणजे दोघांच्या मध्ये जर पाहिलं तर कर्मफल त्याग समान आहे. आणि म्हणून यामध्ये सर्व कामनांच्या त्यागाची समानतामुळे रुची उत्पन्न करण्यासाठी सर्व कर्मफल त्यागाची स्तुती केली जाते. आणि म्हणजे अशा प्रकारे त्याला कोण जो अज्ञानी आहे, ज्ञानीचा विषय संपला, त्याने सर्व कर्म त्यागच केला, परंतु जो अज्ञानी अवस्थेमध्ये आहे, तो ज्ञान ध्यान तप जप याच्याचा योग्यतेचा आता राहिलेला नाही, परंतु त्याला आता आपण काय करायचं, घेऊन जायचं आहे. बरोबर पात्रता त्याच्यात असेल नसेल, परंतु बरोबर आपल्याला त्याला घेऊन जायचं. मग त्याच्यासाठी म्हणून काय सांगितलं, मग त्याच्यासाठी सांगितलं सर्व कर्मफल त्याग कर. तू काय कर, आता तुला हे काही जमत नाही ना, मग काय कर, उत्तमा सहजा अवस्था किंवा त्यागात शांती या सगळ्याचा तरी त्याग करायला शिकशील का. हे सगळं सोडून दे. भांडणं झालं आपण काय म्हणतो, जाऊ दे ना, त्याच्यामुळे जर सारखा वादविवाद होत असेल तर काय कर, ती गोष्ट सोडून दे, तिकडे लक्ष देऊ नको. म्हणजेच काय, त्याग. लक्ष देऊ नको म्हणजे त्या गोष्टीचा त्याग कर. म्हणजे काय, तुला आपल्या जी परमशांती आहे ती परमशांती प्राप्त होईल. तिचा त्याग म्हणजे मग दुसरं काय करायचं का, फक्त ती जी गोष्ट आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. म्हणजे अशा प्रकारे तो जो अज्ञानी आहे, म्हणून त्यागाची असणारी भूमिका दोघांमध्ये समान आहे. ज्ञानी आणि अज्ञानी. ज्ञानी जाणीवपूर्वक देते त्याला हे सगळं शास्त्र ज्ञान प्राप्त करून त्याने त्याग केल्यामुळे का शांतीप्रम. परंतु या ठिकाणी जो अज्ञानी आहे त्या अज्ञानीला हे ते बाकी काही कर्म जमत नाही, बाकी तुला काही जमत नसेल तर मग त्यागाच्या भूमिकेमध्ये तू राहा. म्हणून काय सांगितलं, म्हणून त्यागाच्या समानतेमुळे रुची उत्पन्न करण्यासाठी त्याला काय सांगितलं की मग ठीक आहे, असं नाही तर त्यागामध्ये तुझी रुची, त्या त्यागाच्या अनुषंगाने तू त्या परमशांतीला प्राप्त करशील. कसं, यथा अगस्त्येने ब्राह्मणेने समुद्रपीतः इति तदंतिनाम अपि ब्राह्मणाः ब्राह्मणत्व सामान्य स्तूयते. एवं कर्मफलत्यागात कर्मयोगस्य श्रेयः साधनत्वम अभिहितम. या अशा प्रकारे ज्याप्रमाणे काय अगस्त्य अगस्त्य ऋषी ब्राह्मण त्यांनी काय केलं, समुद्र पिला होता, त्या ठिकाणी समुद्र पिला गेला होता, म्हणून आजच्या ब्राह्मणांना सुद्धा ब्राह्मणत्वाची समानता असल्यामुळे स्तुती केली जाते. हे त्याचे वंशज. अलग लक्षात, आपण काय वंश परंपरा, आम्ही यांचे वंशज, आम्ही त्यांचे वंश. कोणीतरी आपल्या पूर्वजांनी केलेला पराक्रम, त्या पराक्रमाच्या अनुषंगाने आपण काय म्हणतो, आम्ही त्यांचे वंशज, आम्ही यांचे वंश. म्हणजे त्याचप्रमाणे त्या समानतेची, त्यांनी केलेल्या पराक्रमाची, म्हणून त्यांच्यामध्ये असणारं ते काय ब्राह्मणत्व असेल, क्षत्रियत्व असेल, काय जे XYZ असेल, त्या अनुषंगाने काय करतो आपण, आपल्यामध्ये ती समानता करून त्या समानतेने आपली सुद्धा स्तुती केली जाते. त्याप्रमाणे अशा प्रकारे कर्मफलाच्या त्यागामुळे कर्मयोगाची कल्याण साधना सांगितली गेलेली आहे. म्हणून या ठिकाणी सुद्धा काय, कर्मफलाचा जो त्याग आहे, कर्मफलाच्या त्यागामुळे काय होणार आहे, आता तो जो अज्ञानी जो त्या अज्ञानी काय करेल, ज्या वेळेस अशा प्रकारे सगळं समजून मग आता ज्यावेळेस तो कर्मत्याग करेल, तो कर्मत्यागच काय होईल, त्याचा कर्मयोग होईल. आणि म्हणून कर्मफलाच्या त्यागामुळे कर्मयोगाची म्हणजेच काय कल्याण साधना सांगितलेली आहे. कोणासाठी, या अज्ञानीसाठी. आणि म्हणजे अशा प्रकारे जो अज्ञानी आहे, तो अज्ञानी अज्ञावस्थेमध्ये ज्यावेळेस त्याला अभ्यास ध्यान जप आधी हे सगळं जमणार नाही, त्यावेळेस त्याच्यासाठी हा असणारा त्यागाचा उपदेश केला आहे. तुला काहीच जमत नाही ना, मग तू हे तरी कर, हे निश्चितपणे तुला जमण्यासारखं आहे. आणि असं सांगून पुढच्या श्लोकाच्या द्वारे 13वा श्लोक या ठिकाणी घेतलेला आहे. कुठला, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रपूर्ण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी असणारा 13वा श्लोक. त्याचा उपोद्घात सुद्धा मोठा आहे. आणि किंचित तिथं आता पुन्हा या ठिकाणी काय येणार आहे, त्या ठिकाणी संपूर्ण शास्त्र व्याख्यान थोडंसं जास्त आहे, त्यामुळे त्याचा विशेष अर्थ आपण उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत.